नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण काल संयुक्त संख्या म्हणजे काय ते पाहिलं आणि आज आपण जुळ्या मूळ संख्या आणि सहमूळ संख्या म्हणजे काय ते पाहणार आहोत. बघा, जुळ्या मूळ संख्या म्हणजे काय? आपण मूळ संख्या पाहिलेल्या आहेत, ज्या संख्यांना ती स्वतः संख्या आणि एक असे दोनच अवयव असतात त्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. मग जुळ्या मूळ संख्या म्हणजे काय? तर ज्या दोन मूळ संख्यांच्या मध्ये फक्त एक अंक असतो त्यांना जुळ्या मूळ संख्या म्हणतात. बघा, मी इथे लिहून दिलेले तुम्हाला 1, 2, 3, 4, 5 असे 5 पर्यंत अंक लिहून दिलेत आणि याच्यामध्ये कोणकोणत्या मूळ संख्या आहेत आपल्याला माहिती आहे. 2 आहे, 3 आहे आणि 5 आहे. मग यातील 3 आणि 5च्या मध्ये फक्त 4 हा एकटाच अंक आलेला आहे, हो की नाही? मग त्यांना आपण काय म्हणतो? जुळी मूळ संख्या. त्याचबरोबर आणखी कोणती जोडी आहे त्याच्यामध्ये? 5 आणि 7. याच्यामध्ये 6 अंक येतो, ती एक जोडी आहे. 29, 30, 31 म्हणजे 29 आणि 31 ही जुळी मूळ संख्या आहे आणि 71 व 73 यांच्यामध्ये 72 येतं, हो की नाही? ही एक जोडी आहे. आता आपण पुढे बघूया, सहमूळ संख्या म्हणजे काय? बघा, त्याची व्याख्या सांगते. ज्या दोन संख्यांमध्ये एक हा एकच सामायिक विभाजक असतो त्या संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात. आता ते कसं ते तुम्हाला समजावून सांगते. बघा, पहिल्यांदा आपण 5 आणि 7 या दोन संख्या एकमेकांच्या सहमूळ आहेत की नाही ते आपल्याला बघायचे. बघा, 5चे विभाजक 5 एके 5, 5 एकटा 5च्याच पाढ्यात आहे. 7 एके 7, 7 सुद्धा 7च्याच पाढ्यात आहे. 5चे विभाजक झाले 1 आणि 5 आणि 7चे विभाजक झाले 1 आणि 7. आता याच्यामध्ये सामायिक अंक कोणता आहे? बघा, हिरव्या रंगाने गोल केले 1. 1 हा एकटाच सामायिक अंक आहे, बाकी पुढचे वेगवेगळे आहेत. म्हणून या दोन एकमेकींच्या काय झाल्या? सहमूळ संख्या, हो की नाही? आता बघा पुढे, 4 आणि 9. 4चे अवयव कोणकोणते आहेत? 1, 2 आणि 4. म्हणजे 4 एकाच्या पाढ्यात येतो, 2च्या पाढ्यात येतो, 4च्या पाढ्यात येतो. 9 कोणाच्या पाढ्यात येतो? 1च्या, 3च्या आणि 9च्या. म्हणजे हे झाले त्याचे अवयव. मग याच्यामध्ये देखील बघा, 1 हा एकटाच अंक सामायिक आहे. 4चे 2 आणि 4 पुढचे अवयव आहेत आणि 9चे 3 आणि 9 हे 2 अवयव आहेत. म्हणजे हे 2 अंक देखील एकमेकांचे सामायिक आहेत. आता पुढे बघूया आपण 14चे विभाजक बघू आणि 21चे विभाजक बघू. 14 कोणकोणत्या पाढ्यात येतो? 1च्या येतो, 2च्या येतो आणि 7च्या येतो आणि 14च्या देखील येतो. तसेच 21 1, 3च्या पाढ्यात येतो, 7च्या पाढ्यात येतो आणि 21च्या पाढ्यात येतो. आता ह्याच्यामध्ये बघा, सामायिक अंक 2 आहेत. 1 आहे दोन्हीमध्ये आणि 7 देखील आहे. बघा, मी हिरवा गोल केलेला आहे, हो की नाही? म्हणजे 14 आणि 21 एकमेकांचे सहमूळ आहेत का? नाही. तर या दोन्ही संख्या एकमेकींच्या सहमूळ संख्या नाहीत. आता पुढे आपण बघूया 6 आणि 18. 6चे अवयव बघा, 1, 2, 3 आणि 6. आणि 18चे अवयव बघा, 1, 2, 3, 6 नंतर 9 आणि 18. यामध्ये किती अवयव समान आहेत? 1, 2, 3 आणि 6. त्याच्यामुळं 6 आणि 18 ह्या सहमूळ संख्या नाहीत, हे याच्यावरून लक्षात येतं. आता पुढे बघूया अजून एक उदाहरण, 8 आणि 11. आता ह्याच्यामध्ये बघा, 8चे अवयव कोणकोणते आहेत? 1, 2, 4 आणि 8. आणि 11चे अवयव कोणते आहेत? 1 आणि 11. याच्यामध्ये कोणता अवयव समान आहे? 1, हो की नाही? दोन्हींचा एकच अंक समान आहे. म्हणजे ह्या एकमेकींसाठी सहमूळ संख्या आहेत. आता अजून एक आपण संख्या बघू, उदाहरण बघू, 17 आणि 18. 17चे विभाजक लिहूया. 17चे विभाजक कोणते? 17 एके 17, 1 आणि 17. आणि 18चे विभाजक 18 एके 18, 9 दुणे 18 आणि 6 त्रिक 18.
हो की नाही. म्हणजे 18चे विभाजक कोणकोणते झाले? 1, 2, 3, 6, 9 आणि 18. मग याच्यामध्ये बघा बरं कोणकोणते अवयव समान आहेत? बरोबर, फक्त 1 हा एकटाच अंक सामायिक आहे. त्याच्यामुळे या दोन देखील एकमेकींसाठी सहमूळ संख्या आहेत. तुम्हाला मी हा जो सहमूळ संख्या आणि जुळ्यामूळ संख्या शिकवल्या याचा तुम्ही मी शिकवलेले जे आहे किंवा जे व्याख्या लिहून दिल्या आहेत त्या छान वहीत लिहून काढायच्या आणि त्यानंतर उदाहरण संग्रह 35 आपल्याला सोडवायचा आहे. तो सोडवायचा आणि त्याचा फोटो आपल्या ग्रुपवर पाठवायचा.